वणी तालुका दिंडोरी येथे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भाजीपाला मार्केटचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी आपले प्रतिनिधी शामराव सोनोने यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद तसेच शेतकऱ्यांशी साधलेला संवाद पाहूयात सविस्तर। मी राजेंद्र गायकवाड, बहादूर येथील शेतकरी। मी सध्या वणी मार्केटला कांदे आणलेले आहेत, पण प्रायव्हेट मार्केटमध्ये ते कांदे आणल्यामुळे माझी फक्त हमाली तोलाई वाराई ही कमी झाली, परंतु मार्केटमध्ये दोन्ही पण बाजू येतात। उद्या व्यापारी पैसे देईल का नाही ही पण शाश्वती कोणी घेणार नाही आपली। तसं सरकारी मार्केट राहील बाजार समितीचं, त्या मार्केटमध्ये आपल्याला पैशाची फुल गॅरंटी राहते आणि तेवढं करून पण ते पैसे 300-400 रुपये शेतकऱ्याची विनाकारण खर्च होत आहे। ते पैसे कमी केले पाहिजे मार्केट कमिटीने पण, अशी आमची सगळं शेतकऱ्यांची मागणी आहे। तर होता येईल तेवढं बाजार समित्यांनी सुद्धा आज जो माल खरेदी करताय बंद केलेली खरेदी, ती खरेदी लवकरात लवकर सुरुवात करावी। कारण माझ्या कोणी एखाद्या मुलीचं जर लग्न असेल तर आज तो माल घरी पडलेला आहे माझा, तो माल मी आता मार्केटला कसा आणू? आणि आज इथं आणायचा प्रायव्हेट मार्केटला म्हटल्यानंतर ते 100 किंवा 200 आमची एकदम कमी प्रमाणात विक्री करणार आहे, त्यामुळे आम्हाला तो पण लॉस मोठा बसतोय। त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांचा विचार करून सरकारनं पण याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, मार्केट कमिट्या लवकर सुरू केल्या पाहिजे, एवढी माझी विनंती आहे। माझं नाव किशोर सदानंद भट, मी चिखलांबे येथे शेतकरी आहे। दुष्काळाच्या साहाय्याने धरलं तर शेतात आज माल काढण्यासाठी पाण्याचा तेवढा तुटवडा आहे, भरपूर प्रमाणात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे आज आमची जेवढं शेतात माल निघायला पाहिजे तेवढा निघत नाही आणि त्याच्यात मार्केटमध्ये आज खूप मोठा बदल होऊन गेला आहे। मार्केटमध्ये जवळपास 200-300 रुपयांनी मार्केट तुटून गेलं आहे। आज कमीत कमी 2,000 ते 2,500 रुपये आज आमचा कांदा विकायला पाहिजे होता, तो आज 12-13 रुपयांनी विकतोय। तर त्याच्यात सरकारने थोडाफार बदल करून आणि कांद्याचं मार्केटमध्ये थोडीशी सुधारणा व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केट चालू करून सरकारी मार्केटमध्ये मध्यस्थी करावी अशी आमची अपेक्षा आहे। दुष्काळ आहे, पाणी कसं तरी वाचवले ते इकडून तिकडून करून थोडे भरून असे 2,000 ते 2,500 भेटला पाहिजे। काय सीताराम धोबाळे प्रायव्हेट मार्केट भरलंय, आता मार्केट त्यांची काय बंद आहे, त्यांचं काय चालू आहे, बंद असल्यामुळं खाजगी मार्केट भरवलं। पण तरी बघा मागच्या गुढीपाडव्याला बाजार चांगला काढला, आज थोडं आवक जास्त आहे, मग थोडं कमी जास्त होणारच नाही। तर सरासरी पण समजा 1,500, 1,700, 1,800 गेलं तरी परवडलं, पाणी नाही त्यामुळे 45 पाण्याला असेल मग काय लक्ष्मण मामद चौधरी राहणार वणी। कांद्याला सध्या भाव 15-16 भेटू राहिलाय, तर माझी एवढीच विनंती का 2,000 ते 2,500 भाव भेटला पाहिजे। माझं नाव गीतेश बोरा, मी वणीचा व्यापारी आहे। वणी मार्केटमध्ये सर्व शेतकरी इथं जमा झाले आणि तोलाई हमालीचा जो प्रॉब्लेम चालू असताना इथं आम्हाला यांनी लिलाव काढण्यास मनाई केली। हमालांनी मापाऱ्यांनी का तुम्हाला हमाली तोलाई कापावी लागेल, तर त्याच्यासाठी सगळे शेतकरी हे बाहेर दुसऱ्या जागेत एकत्र आले। सर्व शेतकरी सगळ्या व्यापाऱ्यांकडे आले का शेठ आम्ही भाव भरून तुमच्याकडे ट्रॅक्टर टाकण्यापेक्षा जर आम्ही इथं पटांगणात ट्रॅक्टर लावले आणि जर तुम्ही आमचा लिलाव केला मालाचा तर आम्हाला योग्य दर मिळेल, असं सगळ्या शेतकऱ्यांचा आग्रह असल्यामुळे सगळे व्यापारी इथं आम्ही जमलो आणि शेतकऱ्याच्या आग्रहामुळे आम्ही इथे सगळे त्यांचे माल लिलाव काढून आणि त्यांना एकही रुपया खर्च न कापता रोख स्वरूपात लगेच त्वरित त्यांना पेमेंट देत आहे। आजचा बाजारभाव आम्ही मार्केट रेट प्रमाणे 1,300 ते 1,600 रुपयापासून आमच्याकडे लिलाव चालू आहे आणि सगळ्यांना एकदम रास्त बाजारभाव भेटतोय, रोख स्वरूपात पेमेंट भेटतंय, सर्व्हिस भेटते। 2 फाळके फक्त 2 फाळक्याच्या 2 खिळे काढून आणि शेतकरी स्वतः आपला माल खाली करून देत आहे। जो शेतकऱ्याचा प्रत्येक ट्रॅक्टरवर 400 ते 500 रुपये खर्च व्हायचा तो शेतकऱ्याचा आता वाचलेला आहे। धन्यवाद। त्यामुळे शेतकरी फार खुश आहे। धन्यवाद। लेवीचा विषय असा आहे का जी हमाली आणि तोलाई जी शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात व्हायची त्याच्यावरती लेवी कट व्हायची। जे हमाल आणि मापारी
जे मार्केट कमिटी लावते, ज्यांना मालक मार्केट कमिटी आहे आणि हमाल आणि तोलाई शेतकऱ्याकडून ती घेतली जाते, त्याच्यावर व्यापाऱ्यांनी लेवी भरा असा त्यांचा मार्केटचा आग्रह किंवा हमाल मापाऱ्यांचा आग्रह आहे, जे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्ही या चुकीच्या मुद्द्याला विरोध म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही लिलावात सहभागी होऊ, फक्त आम्ही पट्टीतून मापाई आणि अहो खर्च निघत नाही काय तर 2000च्या वर तरी मार्केट पाहिजे. सरासरी आता 12-13 चालू आहे, खर्च निघत नाही. बिघ्याचा खर्च आहे 6000 रुपये. परत आपलं उडे कांदे लागण, काढणी, बाकी खादी पावडरी खर्च, परत वरून GST पण आहे खादी औषधांना. काय ना तुझं? रोहिदास गांगोळे. भाजी मार्केट सुरू केलेले, त्यामध्ये आपल्याला कसा ओघ भेटतो? खूप चांगला ओघ भेटू राहिला आहे आणि स्थानिक शेतकरी पण त्याचं चांगलं स्वागत करताय. त्याचं कारण की शेतकरी जोपर्यंत 1 पोतं 2 पोतं असे छोटे छोटे शेतकरी होते, यांना जे भाडं परवडत नव्हतं, त्यानंतर नाशिकला गेल्यानंतर हमाल मापाऱ्यांची पिळवणूक, त्यानंतर व्यापारी पट्टी देत नव्हते. पण आपल्याकडं असं आहे, माल विकल्या लगेच कॅश आणि कॅरी होतं आहे आणि वेळ वाचतोय. म्हणजे शेतकरी इथून जर नाशिकपर्यंत जाईल तो माल विकून घरी जातो तेवढ्या वेळात. त्यामुळं शेतकऱ्यांना तर आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये आणि प्रतिसाद पण आपल्याकडे चांगला आहे. आता पेरूसारखे फ्रूट मार्केटसुद्धा आपल्याकडे चालू झालेलं आहे. म्हणजे टरबूज असतील, पेरू असेल, तुमचा बाकीचा सर्व भाजीपाला हा मार्केटला मोठ्या प्रमाणात येत आहे आणि इथून पुढे नेमकी त्याच्यात वाढ होत आहे आणि नवीन व्यापारी आपल्याकडे संपर्क साधून आपण त्यांना त्वरित लायसन पण देतोय आणि त्यांनाही पण कामाला प्रोत्साहन देतोय. तुमच्या टायमिंगला असं होतं का मार्केटलाच माल विकायचा, आता इथं माल विकला जातो? चांगलं आहे नाही, हे बी चांगलं आहे. हां व्यवस्थित आहे एकदम, काही त्रास नाही याच्यापासून. हां. मुरत मार्केटमध्ये त्रास आहे ना, हां. एकदम योग्य आहे. मार्केटमध्ये काय त्रास होता? तर मग हेच मापारी आमकं तमकं, आता खर्च वाचून राहिला ना. खर्च वाचू राहिला. कांद्याचा जो बाजार चालू आहे, तुम्ही त्यात समाधानी आहात का? हा समाधान. हां आता हाय गेल्या साधारण 15 दिवस झाले मार्केट बंद होतं. अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होत होती आणि हमाल मापारी आणि व्यापारी यांच्यात जो काही वाद चालू आहे, हमाल आणि मापारी जे काही पैसे कट करण्यावरून व्यापाऱ्यांवर लेवीचे काही सरकारने त्या ठिकाणी हे टाकले, त्याच्यामुळे व्यापारी म्हणतात आम्ही हमाल आणि जी काही आडत आहे त्याच्यातनं कट करणार नाही हमाली. म्हणून तो संघर्ष त्यांचा कायदेशीर मार्गाने चालू आहे, परंतु त्याचा तोटा या ठिकाणी शेतकऱ्यांना होत होता. म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून थोडंसं आमच्याशीच व्यापाऱ्यांनी चर्चा करून आणि बुवा आम्ही कुठेतरी एक खाजगी भरवतो, तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलो, काही हरकत नाही. परंतु परवापासून, येत्या सोमवारपासून आम्ही ते पुन्हा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी लिलाव व्हायचे त्याच ठिकाणी पुन्हा ते मार्केट चालू करतो आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी, या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यापारी असल्याशिवाय तो माल विकता येत नाही. म्हणून आम्ही दोघांचाही समन्वय साधून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे की येत्या सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीची जी काही वणीचा आवार आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिलाव चालू करावेत आणि जो काही हमाल व्यापारी यांचा प्रश्न आहे तो कायदेशीर मार्गाने येते. त्याच्यातही जिल्हाधिकारी असतील, DDR असतील, हे मार्ग त्या ठिकाणी काढतीलच आणि तोही मार्ग निघाल्यानंतर त्यांचंही कामकाज सुरळीत होईल. त्यामुळे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सर्व संचालक मंडळ हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्वरित निलाव चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.